योगगंगा या चॅनलमध्ये सर्वांच्या विनंतीनुसार साधकांच्या आपण हे व्हिडिओ बनवत आहोत। हा आहे पार्ट 3। सुरुवातीला आपण बघितलं, पहिल्या नंबरला आपण जो बघितला ओंकाराने प्रार्थनेने सुरुवात केली आणि सूक्ष्म प्रकाराने। त्याच्यानंतर आपण पोश्चर तयार केले, पोश्चरचं महत्त्व सांगितलं की वाकायचं कसं, उभं कसं राहायचं, हे आपण पुढे पण बघणारच आहोत। त्याच्यामध्ये बसायचं कसं हे सगळं आपण बघितलं आणि पोश्चर तयार करायचे बघितले। ह्याच्यानंतर आपण योगिक जॉगिंग आणि सूर्यनमस्कार, ते व्हिडिओ ऑलरेडी माझ्या यूट्यूबवर आहे, ते आपण बघायचे आहे। त्याच्यानंतर करतो आपण आसनं करतो। तर आसनाच्या आधी व्याख्या आपण बघून घेतोय। स्थिर सुखम आसन, आसन असं पाहिजे स्थिरता, आणि त्याच्यामध्ये सुखकारकता पण पाहिजे आणि स्थिरता पाहिजे, आणि त्याचा जो कालावधी आहे पतंजली योग ऋषींनी त्याची जी व्याख्या केलेली आहे योग दर्शन या पुस्तकामध्ये की स्थिर सुखम आसन, तर त्याचा आनंद आला पाहिजे आसनाचा आपल्याला, आणि योग करताना आपल्याला हसत हसत प्रसन्नतेने योगाभ्यास करायचा, हे आपल्याला लक्षात ठेवायचे। तर आपण आसनाची आपण सुरुवात करूया। पाठीवरच्या आधी आपण आसन करतात। आपण आधी पाठीवर झोपलेलो आहोत, ह्या पद्धतीने दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर घेऊन या पद्धतीने ही शवासनाची स्थिती आहे। आता आपल्याला करायचे सुरुवातीला मर्कट आसन। दोन्ही पाय थोडेसे जवळ घेतले आणि दोन्ही हात जे आहे खांद्याच्या रेषेमध्ये। आता इथे पण आपल्याला श्वासाची जोड द्यायची आसनामध्ये, आणि आपलं लक्ष जे आहे, आता दोन्ही पाय जवळ घेतले, आपल्याला पूर्ण त्या आसन स्थितीकडे पाहिजे है ना। कुठे ताण पडतोय, कुठे दाब पडतोय आणि कुठे पीळ पडतोय। तर दोन्ही गुडघे माझे उजवीकडे मी जमिनीवर आहे आणि मान डावीकडे, विरुद्ध दिशेला मान ठेवलेली आहे। इथे लांब लांब श्वास चालू ठेवा। आता लक्ष कुठे राहणार तुमचं? 1, मी इथे अंक कमी घेते। तुम्हाला एक एक आसन 2 ते 3 वेळेस करायचं आहे आणि अंक वाढवायचे। इथे खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी अंक कमी घेते आणि कालावधी कमी घेते। आता कुठे ताण पडतोय, कुठे पीळ पडतोय आणि कुठे दाब पडतोय, आणि श्वासाकडे पण लक्ष। 3, 4, 5, पुन्हा मध्ये घेतलंय। आता दुसऱ्या बाजूने मान विरुद्ध दिशेला बघा, कमरेच्या स्नायूला खूप छान पीळ पडलाय, दाब पडलाय, ताण पडलाय। हे आसन कशासाठी आहे मग? कंबरदुखी, पाठदुखी, मान दुखत असेल, कुठेही ताठरपणा असेल कमरेमध्ये, पाठीमध्ये, स्नायूमध्ये, तो ताठरपणा कमी होईल, आणि ज्यांना कमरेचा त्रास आहे मध्ये घेतलेला आहे। आता ह्याच्यामधलीच आपण दुसरी पोज घेत आहोत। ही पोज तुम्हाला 2 ते 3 वेळेस, कमरेचा त्रास असेल तर कमीत कमी 5-5 वेळेस, हळूहळू अभ्यास वाढवायचा आहे। असं नाही की पहिल्या दिवशी 5 वेळेस। आता दोन्ही पाय आधी आपण असे घेतले, आता 1 ते 1.5 फूट अंतर घेतले आणि सेम तसंच, परंतु बघा आता स्थिती बदलली की ताण बदललाय। 1, पायाची स्थिती बदलली म्हणून ताण बदललाय त्याचा। 2, ताण पीळ दाब तिन्ही पण। 3, 4, लांब लांब श्वास चालू ठेवायचा। 5, सावकाश त्यामध्ये आणलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने 5, चेहऱ्यावर प्रसन्नता। 4, 3, 2, 1। आता सावकाश पाय सरळ केलेले, हाताला तसंच ठेवलेलं आहे। आता काय केलंय, तिसरी पोज जो आहे मर्कट आसनची, खूप उपयुक्त आसन आहे। स्पॉन्डिलायटिस, सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी सगळ्यावर खूप छान आसन आहे। उजव्या पायाला असं उचललंय आणि डाव्या हाताकडे असं नेलंय। त्या हातापर्यंत जर हात जात नसेल, जर तुमचा पाय, तरी चालेल, जिथपर्यंत जातो तिथपर्यंत सहजरित्या, आणि मान विरुद्ध दिशेला। बघा इथे त्या आपण जो पतंजली ऋषींनी सांगितली ती व्याख्या खूप छान वाटतं। अतिशय असं वाटतं किती वेळपर्यंत हे आसनामध्ये राहावं। 4, 5, कालावधी मात्र वाढवावा लागणार आहे। फक्त एवढा केल्याने होणार का? नाही। आपल्याला आता डावा पाय उचललेला आहे आणि त्याला हातापर्यंत नेलेला आहे।
कालावधी आणि दोन्ही वाढवावं लागणार आहे आपल्याला. संख्या पण वाढवावं लागणार आहे. 5 4 3 2 1. सावकाश घेतलेलं आहे. अशा आपल्याला हे एक एक आसनं 2-2 3-3 वेळेस जर कमरेचा त्रास असेल आणि काही त्रास नसेल तर एक वेळेस केलं तरी मग चालेल. यानंतर आपण करणार आहोत उत्तान पादासन. हे आसनाचं नाव आहे. त्याच्यामध्ये कंबर दुखत असेल, पाय दुखत असतील, पाठीचा कणा दुखतोय, मानेचा त्रास आहे, मग एकेका पायाने करायचं. आणि जर आपल्याला काही त्रास नाही तर दोन्ही हात आपल्याला असे घ्यायचे आणि दोन्ही पाय 30 अंश उचलायचे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कपालभाती. सावकाश कमीत कमी 10 ते 15 श्लोक तर घ्यायचे. जास्त घेऊ शकले तर खूप चांगलं. आणि सुरुवातीला पहिल्या दिवशी कपालभाती होणार नाही, मग नाही करायचं. मग आपल्याला फक्त पाय वर घ्यायचे आहेत उत्तान पादासनामध्ये. ह्याच्यानंतर आपल्याला 45 अंश घेणार आहोत आपण. हे पोटाच्या ओटीपोटीवर बघा खूप छान ताण पडतो. पाचन संस्थेकरता, शुगरवाल्यांकरता. सावकाश खाली टेकायचं. आता ह्याच्यामध्ये काय दक्षता घ्यायची आहे? कमरेचा त्रास आहे, कमरेमध्ये काही गॅप आहे, गुडघ्याचा खूप त्रास आहे, मानेचा त्रास आहे, मग एक एक पाय असा उचलायचा. आणि कपालभाती कधी नाही करायचं? प्रेग्नन्सीमध्ये आणि पिरियड्समध्ये महिलांनी याच्यामध्ये कपालभाती नाही करायचं. आणि ज्याला जमत असेल त्यांनी कपालभाती करा, परंतु जमतं प्रॅक्टिस केल्याने सगळं काही. आता आपण 90 अंश करणार आहोत. तिसरी जो पोज आहे उत्तान पादासनाची ती 90 अंशाची आहे. या पद्धतीने हात लावले तरी चालतील. पाय मात्र सरळ आहेत, थोडेसे अंगठे आपल्याकडे आहेत. बघा पायातलं अशुद्ध रक्त पण हृदयाकडे जाण्यास मदत होते. पाय दुखत असतील तुमचे, दिवसभर स्टँडिंगचे कामं झाले सगळ्यांचे, महिलांचे सगळ्यांचे कामं स्टँडिंगचे झाले, त्याच्यामुळे हे आसन इतकं उपयोगी आहे. खूप छान आहे हे आसन. त्याचे दुसरे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, ते नक्की बघा तुम्ही. तो फायदा खूप होईल तुम्हाला. त्याचे खूप फायदे आहे आसनाचे. सावकाश आपण आता सोडलेला आहे. सुरुवातीला आपण योग करत आहोत, मग थकल्यासारखं वाटतं, मग प्रत्येक आसनानंतर शवासन करायचं. परंतु जेव्हा आपण रोज करतो मग आपल्याला शवासनाची आवश्यकता नसते. परंतु नवीन साधकाने हे लक्षात ठेवायचे. यानंतर आपण करणार आहोत पवन मुक्तासन. दोन्ही पाय जवळ घेतलेले आहेत, दोन्ही हातांची अशी स्थिती घेतलेली आहे. आणि आता इथे मान दुखत असेल तर उचलायची नाही. आपल्याला असंच जास्त जास्त दाब देऊन, आणि नसेल दुखत तर मयूर पद्धतीने आपण गॅसेस, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, पोटात पचनाचे काही विकार आहेत त्यासाठी अतिशय सावकाश सोडलेला आहे. उपयुक्त आसन आहे. पवन म्हणजे वायू. आपल्या शरीरातला दूषित वायू बाहेर काढण्यासाठी अपान प्राण इथे खूप कामाला येतं आहे ना. अपान प्राणाचंच कार्य काय आहे? शरीरातलं टॉक्सिन्स काढणं, दूषितपणा काढणं. इथे विशेष प्रभाव कुठे होतो आपला? इथे ओटीपोटीवर, पोटावर, पाचन संस्थेवर खूप चांगला त्याचा परिणाम होतो. त्यानंतर करणार आहोत आपण कंधरासन. रोज जी महत्त्वाची आसनं आहे तेवढंच आपण बघत आहोत करायची आहे. महिलांसाठी तर खूपच उपयोगी आहेत. ही दोन्ही घोटे धरले जात नसेल तर असे हात ठेवा आणि हा भाग उचललेला आहे पोटाचा. आता ह्याच्यामध्ये सावकाशरित्या. आता ज्यांना खूपच त्रास आहे त्यांनी मग मात्र वाढवायचे आसन. कालावधी वाढवा आणि दोन्ही वाढवा, संख्या पण वाढवा. 5-5, 6-6, 10-10 वेळेस करावं लागणार आहे. कंधरासन.
कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, स्नायूमध्ये आलेला ताठरपणा हे सगळं कमी करण्यासाठी हे सगळे आसनं आहेत. पुन्हा सगळे आसनं झाल्यावर थोडंसं आपल्याला जे काही केलं थोडंसं चिंतन मनन करायचं आहे ना. काय काय आसनं केले आम्ही, त्याचे काय काय फायदे झाले, परिणाम, त्याचं थोडंसं चिंतन. हे बघा, सकाळी सकाळी आम्ही जेव्हा योग करतो तेव्हा आमचं अनकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असतं. मग त्याला आपण काय सूचना देतो, त्याच्याकडून काय करून घेतो, काय विचार करतो, हे फार महत्त्वाचं आहे. मग त्या आसनाचे थोडेसे फायदे, मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, असं रोज म्हणायचं आहे स्वतःला, झोपताना पण आणि सकाळी उठल्याबरोबर पण. नक्कीच आवडलं असेल हे आसनं. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा आणि रोज योग करा. ओम.